ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। पायिकाची अभंग अभंग संख्या 11। पायिकपणे ज्योतीला सिद्धांत शूरधरी मात वचन चित्ते पायिकी वाचून नव्हे कधी सुख प्रजामध्ये दुःख नसरे पीडा तरी व्हावे पायिक जीवाचे उदार सकळ त्यांचा भार स्वामी वाही पायिकीचे सुख जया नाही ठावी धिक त्याने जावे वायाविन तुका म्हणी एका क्षणाचा करार पायिका पार सुख भोगी। पायिकपणाचा शिपाईपणाचा म्हणजे सेवक होण्याचा जो सिद्धांत मी सांगितलेला आहे, जो शूर पुरुष तो चित्तामध्ये धरून नीट समजावून घेईल, म्हणजे जे संसाराला जिंकणारे शूर पुरुष आहेत तेच माझी ही गोष्ट लक्षात घेतील। सेवक झाल्याशिवाय सुख कधी मिळणार नाही। स्त्री पुत्रादी संसारात राहून दुःख पीडा कधी संपायची नाही। म्हणून मनुष्याने जीवावर उदार होऊन सेवक व्हावे। त्यांच्या योगक्षेमांचा सर्व भार स्वामी विठ्ठल वाहतो। ज्याला सेवकपणाचे सुख माहीत नाही त्यांनी या पृथ्वी तलावर का बरे जगावे, त्याच्या जगण्याचा धिक्कार असो। तुकाराम महाराज म्हणतात, 8 प्रहरांपैकी एक क्षणभर जरी देवाची सेवा करण्याचा निश्चय केला तरी तो सेवक अपार सुख भोगतो। पायिकीचे सुख पायिकाशी ठावे म्हणून या जीवे केली साठी येता गोळ्या बाणू साहिले भडी मारू वर्षता पार वृष्टीवरी स्वामी पुढे व्हावे पडता भांडणो मग त्या मंडनो शोभा दावी पायिकानी सुख भोगिले अपारू शूराने धीर अंतर्वाही तुका म्हणे याही सिद्धांताच्या खुना जाणे तो शहाणा करीतो भोगी। शिपाई होण्यामध्ये काय सुख असते हे त्या एका शिपायालाच किंवा त्या सेवकालाच माहीत असते। जीवावर उदार होऊन पायिक व्हावे। समोरून तोफांच्या गोळ्यांचा किंवा धनुष्यातून निघालेल्या बाणांचा वर्षाव सहन करावा आणि अगणित शस्त्रांचा मार सहन करावा। युद्ध सुरू असताना आपल्या स्वामी पुढे येऊन हा सर्व मारा सहन करणे यामध्ये मोठी शोभा आहे। शस्त्रांचे वार अंगावर घेणे ही शूराची खरी भूषणे आहेत। असे जे शूर अंतर्बाह्य असे जे शूर पुरुष आहेत ते धैर्यवान आहेत। त्यांनी पायिकपणाचे सुख अपारपणे भोगलेले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, या सिद्धांताच्या खुणा मी तुम्हाला सांगितल्या आहेत। जो शहाणा असेल तोच या खुणा ओळखील आणि त्याप्रमाणे स्वामी कार्य करून सुखी होईल। पायिक तो जाणे पायिकीचा भाऊ लाग पगे ठाव चोर वाटू आपणा राखुनी ठकावे आणिकू घ्यावे सकळीक हरुनिया येऊ नेदी लागो लागो नेदी मागू पायिक त्या जग स्वाभिमानी ऐशे जन केली पायिके पायिकू जया कोणी भिकू न घालिती तुका म्हणी ऐशे जयाचे पायिकू बळिया तो नाईक त्रैलोकीचा। गनिमा काव्याने लढण्याचे कौशल्य खरे तर जातीच्या शिपायांनाच माहीत असते। शत्रूचा शोध कसा लावावा, संधी साधून एकदम हल्ला कसा करावा, आपला हेतू सफल होण्यासाठी कोणकोणत्या युक्त्या योजाव्यात, शत्रूजवळ जाण्यासाठी आणि शत्रूच्या तावडीतून पळून जाण्यासाठी कोणत्या चोरवाटा शोधाव्यात, या सर्वांचे ज्ञान त्यांना असावे लागते। आपले रक्षण करून शत्रूला कसे फसवावे, शत्रूचे सर्वस्व कसे लुटावे, पण आपल्यावर लुटीचा आरोप कसा येऊ देऊ नये, आपला शोध कसा लागू देऊ नये हे ज्याला कळते अशा शिपायाला जग मानते। अशा शिपायाकडूनच दुसऱ्याही लोकांना शिपाई केले जाते। ज्यांना कोणी विचारलेही नसते अशाला सुद्धा या सेवकांनी सेवत्वाची दीक्षा देऊन पायिक केले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, असे ज्याचे सेवक आहेत तो त्रैलोक्यामध्ये मोठा बलवान श्रेष्ठ राजा आहे असे समजावे। पायिकानी पंथू चालविल्या वाटा पारख्याचा साठा मोडून या पारखी ठाई घेऊन या खाणी आपले ते जन राखिले आधारे विनजे बोलता जावळे आपले ते कळे नव्हे ऐसे सांडिता मार्ग मारिते पायिक आणि काशी शिकू लागावया तुका म्हणे विश्वा घेऊन विश्वासू पायिक तयासू सुख देते। सेवकांनी म्हणजे शिपायांनी शत्रूंची अनेक स्थाने मोडून त्या ठिकाणी निर्भय असे चांगले मार्ग निर्माण केले आहेत। या पायिकांनी शत्रूंच्या ठिकाणी हल्ला केला असून तेथेच ते वस्ती करून राहिले आहेत। त्यांनी यावेळी आपल्या लोकांचे रक्षण केले आहे।
शिस्तीचा रस्ता, जो ठरलेला रस्ता आहे तो सोडून जर कोण गेलं तर त्यांना हे सेवक शिक्षा करतात, कारण त्यामुळे मग इतरांनाही नीट शिक्षण मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, हे सेवक लोक सर्व लोकांना विश्वासात घेतात आणि त्यांना सर्व प्रकारचे सुख देतात. पायिक तो प्रजा राखून या कुळू, पारखिया मुळो छेदी दुष्टा. तो एक पायिक पायिका नाईक, भाव सकळिक स्वामी काजी. त्रणवत तनू सोनी ज्या पाशानू, पायिकाच्या भिन्न नाही स्वामी. विश्वासा वाचुनी पायिकाशी मोलू, नाही मिथ्या बोलू बोललिया. तुका म्हणे नाही स्वामी उने पणू, पायिका जतन करीत्यासी. हा पायिक आपल्या प्रजेचे आणि स्वकुळाचे रक्षण करून दुष्टांचे मुळासकट उच्चाटन करतो. ज्याचा सर्व भाव एका स्वामीच्याच कार्यावर स्थिर झालेला आहे तो सर्व पायिकांचा नायक बनतो. त्याला स्वतःचा देह गवताप्रमाणे म्हणजे तृणवत आणि क्षुद्र वाटतो. त्याने सोने दगडाप्रमाणे मानलेले असते. अशा सेवकाला हा पायिक स्वतःहून काही वेगळे मानत नाही. स्वामीवर असा दृढ विश्वास ठेवल्याशिवाय त्या सेवकाला कधी मोल चढत नाही, म्हणजे त्याला मूल्य प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जेणेकरून त्या स्वामीला कमीपणा येणार नाही अशा कार्याचे जतन पायिक लोक करीत असतात. धनी ज्या पायिका मानितो आपणू, तया भीते जन सकळिक. जीवाचे उदारू शोभते पायिक, मिरवती नाईक मुकुटमणी. आपुलिया सत्ता स्वामीचे वैभव, भोगिती गौरव सकळ सुख. कमाईची हिने पडिली उदंडे, नाही तया खंड येती जाती. तुका म्हणे तरी पायिकच भली, थोडी बहुत केली स्वामी सेवा. जो धनी ज्या पायिकाला आपला मानतो त्या सेवकाला मग सर्वच जण भिवू लागतात. जीवावर उदार होऊन लढणारे सेवक शोभून दिसतात. त्या सेवकांचे पुढे मग नाईक होतात आणि मोठ्या दिमाखाने शोभून दिसतात. असे हे सेवक सत्तेने स्वामीचे सर्व सुख उपभोगतात. त्यांचा गौरव सर्व प्रकाराने होत असतो. परंतु ज्याची कमाईच हीन प्रकारची आहे असे कितीतरी सेवक पडले आहेत. असे किती येतात आणि जातात, त्यांचा हिशोब करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, परंतु स्वामीची सेवा करणारे पायिक हे खरोखर चांगले पायिक असतात. पायिकपणे खरा मुशारा, पायिक तो खरा पायिकीने. पायिक जाणी मारिते अंग, पायिकाशी भंग नाही तया. एके दोही घरी घेतले खाणे, पायिक तोपणे निवडला. करुणी कारण स्वामी यश द्यावे, पायिका त्या नाव खरेपण. तुका म्हणे ठाऊ पायिका निराळा, नाही स्वामी स्थळा गेल्या विन. खरेपणाने स्वामीची सेवा करणे हेच खरे पायिकाचे वेतन असते. सेवेतूनच किंवा सेवेमुळेच तो खरा पायिक शोभून दिसत असतो. ज्याच्या ठिकाणी सेवा नाही तो पायिकच असत नाही. ज्या सेवकाला लढाईच्या सर्व गोष्टी माहीत असतात त्याच्या सेवेला कधी कमतरता पडणार नाही. काही ठिकाणी स्वतःहून लढाई जिंकणारा जो सेवक असतो तोच शूर सेवक म्हणून ओळखला जातो. त्याने काही विशेष कार्य करून स्वामीला यश मिळवून दिलेले असते आणि त्याच्या सेवेलाच खऱ्या सेवेचे नाव मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा स्वामीनिष्ठ पायिकांना त्यांच्या स्वामीशिवाय इतर विश्रांतीचे ठिकाण दुसरे कुठले असत नाही. उंच नीच कैसी पायिकाची ओढी, कोण गाडे बळी निवडिले. स्वामी काजी को सर्वस्वे तत्वरू, एक ते कुचर आशाबद्धू. प्रसंगा वाचुनी आणि ते आविर्भावू, पायिक तो नाव मिरवी वाया. गणतीचे एक उंच नीच फारू, तयामध्ये शूर विरळा थोडे. तुका म्हणी स्वामी जाणे त्यांचा मानू, पायिक पाहून मूल करी. या सेवकांचे किंवा पायिकांचे श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे दोन प्रकार केले जातात. त्यामध्ये कुणी भित्री असतात, कुणी शूर आणि बलिष्ठ असतात. कुणी आपल्या स्वामीच्या सेवेमध्ये तत्पर असतात तर कोण त्याविषयी कुचराई करतात, नुसतेच आशेने बद्ध झालेले असतात. ज्या वेळेला शौर्य दाखवण्याचा प्रसंग येतो किंवा असा प्रसंग आल्याशिवाय ते फुकटच शूरत्वाचा खोटा आविर्भाव आणतात आणि आपण सेवक आहोत अशी विनाकारणाची ऐट मिरवत राहतात. या सेवकांची गणती करायला जर गेले तर खरा प्रामाणिक असा सेवक एखादाच असतो आणि खालच्या दर्जाचे सेवक मात्र फार असतात. म्हणजे खरा सैनिक एखादाच असतो, बाजार बुणग्यांची संख्या फार मोठी असते.
त्यांच्यामध्ये शूर असे वीर सेवक क्वचितच आढळून येतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा शूर सेवकाचा मान त्याचा स्वामी जाणत असतो आणि त्याच्या सेवेप्रमाणे तो स्वामी त्याचे मोल यथायोग्य असे करीत असतो. एकाच स्वामीचे पायी कोश कळू, जैसे बळ तैसे मोल तया. स्वामी पदी एका ठाव उंच स्थळी, एकती निराळी जवळी दुरी. हीन कमाईचा हीन आन ठावू, उंचा सर्व भाव उंच पदू. पायिकपणे तू सर्वत्र सरता, सांग तरी परता गांध्या ठावू. तुका म्हणे मरण आहे या सकळा, भेनी अवकळा अभयी मूलू. सर्व पायिक हे एकाच स्वामीची जरी असली तरी त्यांच्यामध्ये ज्याचे जसे बळ असेल तसे त्याचे मोल ठरत असते. जे खरेखुरे सच्च्या दिलाचे असतात, शूर आणि प्रामाणिक असतात, त्यांना स्वामीजवळ उंच स्थानावर बसवले जाते, त्यांना उंच आसन मिळते. आणि दुसरे जे कमी प्रतीचे असतात त्यांना स्वामीच्या आसपास कुठेतरी दूरच्या ठिकाणी जागा मिळते. ज्यांचे कर्तृत्व कमी प्रतीचे असते त्यांना स्थान सुद्धा खालच्या दर्जाचे दिले जाते. याच्या उलट ज्यांचे शौर्य श्रेष्ठ असते त्यांना मानाचे स्थान किंवा उंचीचे स्थान दिले जाते. तो सेवक आपल्या सेवेने सर्वांना प्रिय झालेला असतो. परंतु एखादा चांगला असून सुद्धा जर कुचराई करील तर तो मात्र भित्राच आहे असे म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात, मरण तर सर्वांनाच आहे, पण मरणाचे भय धारण केल्यास अप्रतिष्ठा निर्माण होते, भीतीने अवकळा प्राप्त होते. आणि अभय जर धरलं किंवा निर्भय झाला तर त्याच्या जीवाला मोठे मोल चढते. प्रजितो पायिको ओळीचा नायिको, पोटासाठी एके जैशी तैशी. आगळे पाऊलू आणि काशी तरी, पळती माघारी तोडी जेती. पाठीवरी घायू म्हणती फटमरू, धडा अंगेश्वर मान पावे. घेईल दरवडा देहातो पायिको, मारी सकळीक सर्व हरी. तुका म्हणे नवी बोलाचे कारणू, कमाईचा पनो सिद्धी पावे. प्रजेच्या सुखासाठी मरण पत्करणारा जो सेवक असतो तो नाईकपणाच्या थोरवीस पोचतो, म्हणजे त्या सेवकाचा तो नाईक बनतो. या उलट पोटासाठी लढणारे जे असतात त्यांना मानही जसाचा तसाच म्हणजे जेमतेमच मिळत असतो. कित्येक जण शत्रूवर चाल करून वेगळे पाऊल टाकतात, तर कित्येक शत्रूच्या भीतीने माघारी पडून जातात. यांचे मात्र पाय तुटले जातात. शत्रूचे घाव पाठीवर घेऊन जे पळून येतात ते शिपाई भ्याड म्हणावेत, आणि जे धड अंगाने शत्रूवर समोर होऊन चालून जातात त्यांनाच सर्वत्र मान मिळतो. आपल्या जीवावर उदार होऊन जो पायिक शत्रूवर हल्ला करतो तोच त्याचा पराभव करू शकेल आणि त्यालाच जय मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, या शूरत्वाच्या गोष्टी नुसत्या बोलायच्या नसतात, तर मोठा निश्चय करून मोठ्या निर्धाराने कार्यसिद्धी करणे हेच सेवकाच्या सेवेचे खरे खरे सार्थक आहे. जातीचा पायिक ओळखे पायिका, आदरतो एका त्याचे ठाई. धरीतील पोटासाठी हतिये, कळती ती खरे वेठीची. जातीचे ते असे खरे घाई डायू, पारखिया काय पाशी लोपे. तुका म्हणे नमू देव म्हणून जना, झाली यांच्या खुणा जाणत असो. जो खरोखर जातीवंत असा सेवक आहे तोच दुसऱ्या सेवकांना ओळखतो, म्हणजे तोच दुसऱ्या खऱ्या सेवकाला ओळखतो. त्यालाच त्याच्या कार्याविषयी आदर वाटत असतो. आणि जे केवळ आपल्या पोटासाठीच, पोट भरण्यासाठीच हातामध्ये हत्यार धरतात ती माणसे केवळ बिगारीच्या गाढवाप्रमाणे हेतुशून्य होऊन नुसती राबतात. ज्या जातीचे खरे शूरवीर पुरुष आहेत त्यांचे डावपेच जो पारखी असतो त्याच्या दृष्टीतून कधी सुटत नाहीत आणि त्याला त्यांची ओळख पटते. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वत्र देवाचीच वस्ती आहे असे समजून या सेवकास आम्ही वंदन करू, पण जे खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला गेलेले आहेत त्यांच्याही खुणा आम्ही जाणतोच. बुद्धीचा पालटू धरी रे काही, मागुता नाही मनुष्य देहू. आपुल्या हिताचे न होते सायासू, ग्रहदारास धन वित्तू. अवचिती निधान लागले हाती, भोगावी विपत्ती गर्भवासू. यावे जावे पुढे ऐसेची कारणू, भोगावे पतन नरकवासू. तुका म्हणे धरी आठव या देही, नाही तरी काही बरे नव्हे. हे जनलोक हो, तुम्ही आपल्या बुद्धीमध्ये पालट करा, कारण यानंतर हा मनुष्य देह पुन्हा मिळेलच याची खात्री नाही. आपल्या आयुष्याचे सर्व बाजूने हित करा आणि
ज्या प्रकारे हित होईल असा प्रयत्न तुम्ही सातत्यानं करीत राहा. तुमच्या चित्तामध्ये रात्रंदिवस बायको, पोरे, पैसा यांच्या आशेमध्ये तुमचं मन गुरफटून गेलेलं आहे. औचितपणे मनुष्य देहाचा हात ठेवा. तुमच्या हाताला लागलेला आहे. मग विनाकारण गर्भवासाची विपत्ती पुन्हा पुन्हा तुम्ही का भोगता? यातून सुटण्याचा काहीतरी मार्ग करा. एकदा हा मनुष्य देह नाहीच झाला मग नंतर सारख्या जन्ममृत्यूच्या फेऱ्या सुरू होतात आणि नरकवास मात्र फुकट भोगावा लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा तुम्ही याच जन्मी प्रभूची नीट आठवण ठेवा, नाहीतर पुढे काही ठीक होणार नाही. आम्ही पतितानी घालावे साकडे, तुम्हा लागे कोडे उगवणे. आचरता दोषू न धरू सांभाळू, निवाड उकल तुम्हा हाती. न घेता कवडी करावा कुढावा, पाचारिता देवा नामासाठी. दया सिंधू नाम पतितो पावनू, हे आम्हा वचन सापडले. तुका म्हणे करू अन्यायाच्या कोटी, कृपावंत पोटी तुची देवा. देवा, आम्ही अनेक प्रकारची पापे करून तुम्हाला आम्ही संकटात टाकतो आणि तुम्ही आम्हास त्या संकटातून नेहमी मुक्त करता. अनेक प्रकारच्या दोषांचे आचरण आमच्या हातून होताना आम्ही कधी आम्हास जपत नाही, पण त्यातून मोकळे होण्यासाठी मात्र तुम्हाला आम्ही काम लावतो आणि आम्हाला मोकळं करण्याचं काम तुम्हाला करावं लागतं. देवा, तुमचे नुसते नाव घेऊन जरी तुम्हाला कुणी हाक मारली तरी तुम्ही एका कवडीची किंमत न घेता त्या भक्ताचं रक्षण करता. तुमचे नाव दयेचा सागर आहे, पतित पावन आहे. तुम्ही आमच्या भक्तांना जे सांगितले आहे तेच वचन आमच्या हाती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अनेक कोटी अन्याय करू तरी सुद्धा तुम्ही कृपावंत आहात असे आमच्या अनुभवाला आलेले आहे. जो भक्तांचा विसावा, उभा पाचारी तो धावा. हाती प्रेमाचे भातुके, मुखी घाली कवतुके. भवसिंधू सुखे, उतरी कासे लागुनी. थोर भक्तांची आसू, पाहे भोवताली वासू. तुका म्हणी कृपादानी, फेडी आवडीची धनी. हा देव भक्तासाठी अत्यंत तत्पर असतो. भक्तांचा विसावा असणारा हा देव उभे राहून आपल्या भक्तांना जवळ बोलावत असतो. तेव्हा त्या देवाकडे आपण धाव घ्यावी. त्या देवाच्या हातामध्ये प्रेमाचा खाऊ आहे आणि तो मोठ्या कौतुकाने भक्तांच्या मुखामध्ये खाऊ घालण्यासाठी उत्सुक आहे. आपली कास आवरून देव आपल्या भक्तांचे रक्षण या भवसागरातून करीत असतो. याला आपल्या भक्तांची फार मोठी आवड आहे. सर्वत्र दृष्टी ठेवून त्या भक्तांची तो एकसारखी वाट पाहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, कृपेचे दान देणारा हा देव भक्तांवर कृपा करतो आणि त्यांच्याविषयी आपल्या प्रेमाची तृप्ती करीत असतो. अखंड तुझी दया प्रीती, मज दे त्यांची संगती. मग मी कमळापती, तुझ नानी काटाळा. पडून राहीन ते ठाई, उगाची संताची पायी. न मगे न करी काही, तुझी यान विठोबा. तुम्ही आम्ही पिढो जानी, दोन्ही वारती एकाने. बैसलो धरणे, हाक देतो दाराशी. तुका म्हणी या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला. न पाहिजे केला, अवघा माझा वीर. देवा, तुला ज्याची अखंडपणे प्रीती लागलेली असते त्या साधू संतांची आणि भक्तांची संगत मला नेहमी दे. हे कमलापती, मी तुला सारखे सारखे मागत बसेल आणि त्या मागण्याचा तुला कंटाळा येईल असे काही करणार नाही. संतांच्या पायाजवळच मी नेहमी पडून राहीन आणि त्यानंतर मग मी काहीच करणार नाही, काही मागणारही नाही. देवा, याविषयी त्या विठ्ठलाची शपथ आहे. तुमच्या दाराशी हाका देऊन सारखे धरणे धरल्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला दुहेरी पीडा होत असते आणि मग तुम्ही ही मागणी पूर्ण केल्यानंतर ही पीडा दूर होऊन जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, माझ्या या बोलण्याकडे लक्ष दे आणि माझा त्याग करू नकोस. पुनित केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाढे. अशुभ त्या पुढे शुभ होऊन या ठाके. प्रेम सुखाची या राशी, पाप नाही ओखदाशी. तुका म्हणे त्यांनी, केली वैकुंठ मेदिनी. या विष्णुदासांनी आपल्या पावन संगतीमुळे सभोवतालच्या सर्व पापी लोकांना पवित्र करून टाकलेलं आहे. आता यांच्याकडे वाकड्या नजरेने कोण बरे पाहिजे? कारण हे सर्व त्या विठ्ठलाविषयी प्रेम धारण करणारे शूर वीर आहेत. जर काही अशुभ असेल
तर ते स्वतःहूनच त्यांच्या पुढे उभे राहतील. त्यांच्या समोर श्रीहरीच्या प्रेमाचे पर्वतच्या पर्वत उभे असून पाप औषधाला सुद्धा उरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या संतांनी या पृथ्वीलाच वैकुंठ करून टाकलेला आहे. जन देव तरी पायाचे पडावे, त्याची अस्वभावे चाड नाही. अग्नीचे सौजन्य शीत निवारणू, पालवी बांधोनी नेता नये. तुका म्हणे विंचू सर्पनारायणू, वंदावे दुरोण शिवू नये. सर्व जगत हे परमेश्वर स्वरूप आहे. एकाच सत्याने हे सर्व बनलेलं आहे. सर्व जगामध्ये जनार्दनच आहे. आणि असं असल्यामुळं सर्व लोक ही सुद्धा देवाचीच रूप आहेत. मात्र त्यांच्या अवगुण ध्यानात न धरता उगीच त्यांच्या कुणाच्याही पाया पडू नये. हे नेहमी लक्षात ठेवावे की अग्नीचे काम हे शीत निवारण आहे, म्हणजे थंडीपासून संरक्षण करणं हे आहे. थंडी दूर करणे हे अग्नीचे सौजन्य असून त्यासाठी त्याचा उपयोग आपणास खूप मोठा होतो. पण म्हणून काही त्याला आपल्या पदरात बांधून घेऊन जाता येत नाही आणि तसा बांधूही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विंचू आणि सर्प ही सर्व काही नारायणाचीच रूप आहेत, परंतु त्यांना न शिवता स्पर्श न करता त्यांना लांबूनच नमस्कार करावा. भूत भविष्य कळू यावे वर्तमानू, हे तो भाग्यहीन त्यांची जोडी. आम्ही विष्णुदासी देव ध्यावा चित्ते, होणार ते होते प्रारब्धे. जग रूढीसाठी घातले दुकानू, जातो नारायण अंतरोनी. तुका म्हणे हाऊ प्रपंच गाढा, थोरिली ते पिडा रुद्धिसिद्धी. आपणाला भूत भविष्य कळावे म्हणून पुष्कळ लोकांची घटपट असते, पण या ज्ञानाची प्राप्ती ही भाग्यहीन माणसाला होते. म्हणून ही प्राप्ती काही विशेष अशी भाग्याची गोष्ट नाही. म्हणजे ज्याला भूत भविष्य कळू लागतं त्याचं फार मोठं तो भाग्यवान आहे असं म्हणता येत नाही. आम्ही विष्णुदासांनी मात्र निरंतर या देवाचेच चिंतन मनामध्ये करावे आणि जे प्रारब्धानुसार असेल ते भोगत जावे. केवळ जगरूढीसाठीच भूत भविष्य समजणाऱ्या लोकांनी दुकान घालून धंदा सुरू केलेला आहे. त्यामुळे परमेश्वराचे पाय अंतरतात. तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच मोठा घन आहे, त्यामध्ये रुद्धिसिद्धींची पीडा फार मोठी असू शकते. आणि म्हणूनच साधकाने या रुद्धिसिद्धीपासून किंवा अशा चमत्कारापासून दूर राहावे. घोंगड्याचे अभंग. अभंग संख्या 12. थकिली काळा मारिली दडी, दिली कोडी टाकोनिया. पांघुरलऊ बहु काळे, घोंगडे बळे सांडवले. नये ऐसा लागवरे, परते दुरी लपाले. तुका म्हणी आड सेवा, लाविला हेवा धांदली. मी या काळाला फसवून खोल दडी देऊन आतमध्ये लपून बसलो आणि देहभावाची वृत्ती सुद्धा टाकून दिली. अनेक दिवसापर्यंत मी हे काळे घोंगडे पांघरले होते आणि ते आता मुद्दामच मी टाकून दिले आहे. या काळास कसलाही लाभ होणार नाही अशा दूर ठिकाणी जाऊन मी लपलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बाह्य सेवा करण्याची माझी वरवरची जी हाव होती तिची आडकाठी मी फार प्रयत्नाने झटपट ताबडतोब दूर केलेली आहे. घोंगडियांचा पालट केला, मुला मुला आपुल्या तू. कान्होबा तो मिच दिशे, लाविले पेशे सवंगडिया. तो बोले मी उगाच बैसे, अनारिशे न दिशे. तुका म्हणे दिले सोंगू, नेदी व्यंगो जाऊ देऊ. खेळ खेळत असताना सर्व गोपाळांनी आपल्या घोंगड्याची अदलाबदल केली. प्रत्येक जण कान्होबा म्हणजे कृष्ण मीच आहे असे सोंग घेऊन स्वप्त्यानं बतावणी करू लागला. तो बोलतो आणि मी उगाच बसतो. असे असले तरी त्याच्यात आणि आमच्यात वेगळेपणा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या भगवंताने जे सोंग त्यांना दिले आहे ते काही वाया जाणार नाही. खेळू लागलो सुरकवडी, माझी घोंगडी हरपली. कान्होबाचे पडिलो गळा, घेई गोपाळा देई झाडा. मी तू हागे उघडा झालो, अवघ्या आलो बाहेरी. तुका म्हणे बुद्धी काची, नाही ठायची मजपाशी. आम्ही सुरकवडीचा खेळ खेळू लागलो तेव्हा माझ्या खांद्यावरची घोंगडी नाहीशी झाली किंवा हरवली गेली. त्यावेळी मी कान्होबाच्या गळ्यामध्ये पडलो आणि म्हणालो की हे कृष्णा, तू माझी झडती घे आणि तूही तुझ्या अंगाची झडती दे. हा पहा, मी झडतीसाठी पूर्ण उघडा झालोय. सर्व उपाधी टाकून देऊन आलो आहे. सर्व वासनामधून मुक्त झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याजवळ माझी जी काही बुद्धी आहे ती मूळची माझी आहे असे नाही. घोंगडियांची एकी राशी,
त्याच पाशी तेही होते, माझी आता माग दावा, केला गोवा उगवद्या, व्हाव्यशी निसंतानू, घेईन आणू तुझ पाशी, तुका म्हणे लहान मोठा, सांडा ताठा हा देवा. हे देवा, तुझ्याजवळ अनेक लोकांच्या घोंगड्यांचे मोठमोठे ढीग होते, माझे घोंगडे सुद्धा त्या ढिगामध्येच होते. पण देवा, मला आता मार्ग दाखव, ज्या गुंत्यामध्ये माझी गुंतवणूक झाली आहे त्यातून माझी आता सुटका कर. माझ्या वासनांचे आणि या देहरूपी घोंगडीचे निसंतान व्हावे अशी शपथ मी तुझ्याजवळ घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही हा लहान मोठेपणाचा ताठा सोडून द्या. नाही तुझे उगा पडतो गळा, पुढे गोपाळा जाऊ नको, चहाड तुझे लावीन घरी, बोलण्यावरे नाही ऐसे, तुम्हा आम्हा पडदा होता, सरला आता सरोवरी, तुका म्हणी वरती गोठी, पडली मिठी न सुटे. हे गोपाळा, माझी गोंगडी तू घेतलीस तेव्हा मी काही उगाच गळ्यात पडलो म्हणून नाही, तर गोपाळा तू तसा जाऊ नकोस. तुझ्या बोलण्यामध्ये काही ताळतबंद नाही. तुझ्या घरी जाऊन सांगणारे चाडखोर मित्र मी तुला दाखवून देईन. आतापर्यंत तुमच्या आमच्यामध्ये मर्यादेचा आणि भेदाचा जो पडदा होता तो आता नाहीसा झाला आहे. आता तुमची आमची बरोबरी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा आता या भेदाच्या गोष्टीच फक्त शिल्लक राहतील, आता तुमच्या पायाशी मी जी मिठी मारली आहे, तुमच्या पायाशी माझी जी मिठी पडली आहे ती काही केली तरी सुटणार नाही. तुम्हा मावरी तोवरी, जनाचारी ऐसे तैसे, माझी घोंगडी टाकून देई, एके ठाई मग असो, विरोधाने पडे तुटी, कपटपोटी नसावे, तुका म्हणे तू जाणता हरी, मज व्यवहारी बोलविसी. तुमच्या आमच्यामध्ये हे देवा जोपर्यंत भेद आहे, मर्यादा आहे, तोपर्यंतच हा लोक व्यवहार असाच चालत राहणार आहे. जेव्हा माझे घोंगडे टाकून द्या, मग तुम्ही आणि आम्ही एकाच ठिकाणी असू. आपापसामध्ये जर विरोध वाढला तर विनाकारण त्यामध्ये अंतर निर्माण होते, म्हणून पोटामध्ये कधी कपट ठेवू नये. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, तू स्वतः जाणता आहेस आणि मला मात्र व्यवहारातील बोलणे करायला भाग पाडतोयस. मुळीचा तुम्हा लागला चाळा, तो गोपाळा न संडा, घ्यावे त्याचे देण्याची नाही, याची वाही देखत असो, माझी तरी घोंगडी मोठी, गांडीची लंगोटी सोडीस ना, तुका म्हणे म्या सांडिली आशा, हुंगीला फासा येथून या. देवा, तुमची जी काही मूळची सवय आहे, तुमचा जो काही चाळा आहे, तुम्ही काही केलं तुम्ही सोडत नाही. ज्याचे तुम्ही एकदा घेता ते कधी परत देतच नाही. हा तुमच्या इथला प्रवाह मी पाहत आहे. तू माझी भली मोठी घोंगडी घेतलीस आणि स्वतःची लंगोटी सुद्धा तू देत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तर आता आशाच सोडून दिली आहे. अशा प्रकारचा पास मी हुंगून टाकून दिला आहे. घोंगडी यास घातली मिठी, न सोडीसाठी केली जीवी, हा गे चोर धरा धावा कोणी, घरात राहते चहू कोणी, नूळ खवे म्या धरिला हाती, देहा दीप माय लाविली वाती, न पावे धावणे मारी तू हाका, जनाचारी तुका नागवला. या देवाने तर माझ्या घोंगड्यासच मिठी मारली आहे. माझा जीव गेला तरी मी आता ती सोडणार नाही. लोक हो, हा चोर माझ्या घरामध्ये शिरून चारही कोपऱ्यातून कोपरा न कोपरा धुंडाळतो आहे. कुणीतरी धावा हो धावा, याला कुणीतरी हातामध्ये धरा. मी माझ्या देहाचा दीप मायेची वाद करून प्रकाशित केला आहे, तरी मी त्याला काही ओळखू शकत नाही. त्याला हातात मात्र पकडून ठेवलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे व्यवहार दृष्टीने मी नागवला जात असून माझ्या रक्षणासाठी लोकांना हाक मारित असताना मला मदत करण्यासाठी कुणीही धावून येत नाही. आता मी देवा पांघरो काही, भिकेचे तेही उरेची नाव, सदैव दुबळे नेणे चोरू, दे कोणी सुनाटो फोडी तो घरू, नाही मजपाशी फुटकी फोडी, पाचानी घोंगडी दिली होती, तुका म्हणे जना वेगळे झाले, एकची नेली एकल्याचे. देवा, मी आता काय पांघरू? माझ्याजवळ जी काही भीक मागून एक घोंगडी आणली होती ती सुद्धा तू घेऊन गेलास आणि माझ्यापाशी काही शिल्लक राहिलेलं नाही. चोर चोरी करताना श्रीमंत, सुदैवी किंवा दरिद्री, दुबळा असा फरक कधी करीत नाही. घर उघडे दिसले की त्या घरामध्ये तो शिरतो आणि चोरी करून निघून जातो. तसेच माझे झाले आहे. खरे पाहिले तर माझ्याजवळ तशी फुटकी कवडी सुद्धा नाही. मला तेवढीची एक पंच महापुतानी
दिलेली ही देहरूपी घोंगडी फक्त शिल्लक होती. तुकाराम महाराज म्हणतात, त्या एका परमेश्वराने माझी एकट्याची घोंगडी नेऊन मला लोकाचारांपासून पूर्णपणे वेगळे केले आहे. मी माझी करीत होतो जतन, भीतरल्या चोरे घेतले खाणे. मज आल्या विनू आधीच होता, मज न कळता मज माझी. घोंगडे नेली घोंगडे नेली, उघडे केले उघडेची. तुका म्हणे चोरटाची झाला सावू, सहजची न्याय नाही तेथे. हे पंचमहाभूताचे देहात्मक घोंगडे मी चांगले जपून ठेवलेले होते, त्याचा चांगला सांभाळ केलेला होता. परंतु घरातल्या म्हणजे हृदयामधील चोरानेच त्याची चोरी केली आणि ते पळून नेले आहे. मी या ठिकाणी यायच्या आधीपासूनच तो चोर माझ्याच आतमध्ये लपून बसला होता आणि मला न कळताच तो माझ्या हृदयात स्थान मिळवून असल्यामुळे मला सुरुवातीला काहीच कळलं नाही, समजलं नाही. या देवाने माझे घोंगडे नेले, त्याने मला आता पूर्णपणे उघडे केले. तुकाराम महाराज म्हणतात, आणि नवल असे आहे की जो चोरटा होता तोच आता प्रतिष्ठित होऊन बसला आहे. या ठिकाणी न्याय राहिलेला नाही हे कळून येते. घोंगडे नेली सांगू मी कोणा, दुबळे माझे नानीत मना. पुढे ते मजन मिळे आता, जवळी सत्ता दाम नाही. सेठी महाजन ऐका कोणी, घोंगडियाची करा शोधनी. घोंगडियाचा करा भू भाटू, तुका म्हणे जव भरला हाटू. माझे हे देहरूपी घोंगडे नेले हे मी आता कुणाला जाऊन सांगू. मी खरे तर दुबळा असल्यामुळे कुणीच माझ्याविषयी मनात आणत नाहीत किंवा माझं हे बोलणं ऐकत नाहीत. यापुढे ते घोंगडे मला परत मिळेल अशी आशा दिसत नाही, कारण माझ्याजवळ पैसा नाही आणि कसली सत्ता सुद्धा नाही. अहो श्रीमान सेठ महाजन सावकार हो, माझे कुणीतरी ऐका, कुणीतरी माझ्या घोंगड्याचा शोध करा. तुकाराम महाराज म्हणतात, हा लौकिकाचा बाजार इथं भरला आहे, तोपर्यंतच या माझ्या घोंगड्याचा बोभाटा करा आणि तुम्ही त्याचा शोध करा. माझे घोंगडे पडिले ठाई, मागतया पायी सापडला. चोर तो भला, पाठीशी घातला पुंडलिके. चोर कुठोरी एकेची ठाई, वेगळे पावे न लगे काही. आणि कांचीही चोरले आधी, माझे तयामध्ये मिळविले. आपले आपण शोधिले तिही, करीन मीही त्याची परी. तुका म्हणे माझे हितचे झाले, फाटके जाऊन धडके आले. माझे हे देहरूपी घोंगडे त्या ठिकाणीच पडले आहे असे माझ्या ध्यानात आले आणि मला त्याचा माग सापडला. त्या विठ्ठलाच्या पायापासूनच मला याचा शोध लागला आहे. हा देव मोठा भला चोर आहे आणि त्याला या पुंडलिकाने आपल्या पाठीशी घातलेले आहे. त्यामुळे हा चोर आणि त्यास आश्रय देणारा कोठारी एकाच ठिकाणी आहेत. दोघे जण एकत्र असल्यामुळे त्यांना वेगळे पाहण्याची जरुरी नाही. या चोराने माझ्याही आधी अनेक लोकांची घोंगडी चोरलेली होती आणि त्यांच्या ढिगामध्ये माझे सुद्धा घोंगडे मिसळून टाकले होते. ज्याने आपण होऊन त्याचा शोध घेतला त्यांना त्यांचे घोंगडे मिळाले. मी सुद्धा त्यांच्याप्रमाणेच शोध करून माझे घोंगडे परत मिळवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, यामध्ये माझा फायदाच झाला, कारण 17 ठिकाणी फाटलेले माझे जुने घोंगडे गेले आणि त्या ठिकाणी ईश्वरी कृपेचे चांगले नवे घोंगडे मला मिळाले आहे. सर्प भुलून गुंतला नादा, गारुडी फांदा घातलासे. हिंडवुनी पोट भरे दारुवारी, कोंडुनी पेटारी असे रया. तैसी परी मज झाली पांडुरंगा, गुंतलो तो मेघा सोडी आता. माझे मज काही नचलेसे झाले, कृपा तुझ न करिता. हा मिशे मीनो लावी लागळी, भक्षतो गेळी म्हणवुनिया. काढुनी बाहेरी प्राण घेऊ पाहे, तेथे बाप माये कवन रया. पक्षी पिलया पातले आशा, देखोन या फासा गुंते बळे. मरण नेने माया धावोने ओसरे, जीवित्वना झाली बाळी. गोडपणे माशी गुंतलेली गाडी, सापडे फडफडी अधिकाधिक. तुका म्हणी प्राण घेतला आशा, पंढरी निवासा धाव घाली. गारुडीच्या पुंगीनं सर्पाला भूल पडते आणि त्याच्या नादाला तो भुलून गेला. त्याच वेळी त्या गारुडीने त्याच्यावर पाश टाकला आणि त्याला पकडलं. त्या सर्पाला पेटाऱ्यामध्ये कोंडलं आणि दारोदारी घेऊन त्याला हिंडतो आणि आपले कसे तरी पोट भरतो.
अशा वेळी त्या सर्पाची काय किंमत असते? पांडुरंगा, माझी सुद्धा अशीच अवस्था झाली आहे. मी सुद्धा आता या संसार पाशामध्ये गुंतून गेलोय आणि मला त्यातून तू सोडव. तू जर माझ्यावर कृपा केली नाहीस तर माझे काही चालणार नाही, अशी स्थिती प्राप्त झाली आहे. ज्याप्रमाणे मासे धरणाऱ्या कोळ्याने मासे पकडण्यासाठी गळाला आमिष लावून फासा पाण्यामध्ये टाकावा आणि पाण्यातील माशाने ते चांगले भक्ष्य म्हणून आपल्या तोंडामध्ये धरण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच तो त्या गळाला मासा सापडला जातो, अडकला जातो. मग कोळ्याने त्या माशास बाहेर काढून त्याचा प्राण घेण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी त्या माशाचे रक्षण करणारे त्या माशाला कोण आईबाप आहेत का? पक्ष्याच्या घरट्यामध्ये असणाऱ्या आपल्या लहान लहान पिलांना पारध्याने पाशामध्ये अडकवला आहे, पकडला आहे. असे मोठ्या आशेने आलेल्या त्यांच्या आईबाप पक्ष्यांनी पाहिले. मग त्यांची मरणाची फिकीर न करता मायेने, पिलावरील प्रेमाने त्यांनी त्या जाळ्यामध्ये उडी घेतली. त्यामुळे त्यांची मुलेही वाचली नाहीत आणि त्यांचे जीवनही संपून गेले. त्यांची अधिकाधिक फडफड झाली. तेही पारध्याच्या हाती पिलासहित सापडले गेले. गोड पदार्थावर माशी भुलते आणि तेथेच गुंतून राहते. निसटण्यासाठी तिने आणखी जरी फडफड केली तर ती अधिकच त्यामध्ये चिकटून बसते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, ही अशी आशा माझा सुद्धा प्राण घेऊ पाहत आहे. हे भगवंता पांडुरंगा, तू आता आमच्यासाठी धावत ये. यातीहीन मज काय तू अभिमानू, मानी तुझ जन नारायणा. काय सुख मज तयाचे हे खंती, हा पुलाला घेती गुण भाऊ. द्रव्यामुळे माथा वाहिले चिंधी, होय जयामध्ये होता गाठी. तुका म्हणे जन वंदितो वेगळा, मज अशी दुर्बळा काय चाडू. देवा, मी हीन यातीचा असल्यामुळं मला कसला अभिमान आलाय. हे भगवंता, तुम्हाला सर्व लोक मानतात, मला मान नाही याची कसली मला चिंता सुद्धा वाटत नाही आणि कसले सुख दुःखही होत नाही. जो तो आपल्या गुणाप्रमाणे मान सन्मान पावत असतो. एखाद्या चिंधीमध्ये जर द्रव्य बांधून ठेवलं असेल तर ती चिंधी त्या द्रव्यासाठी मस्तकावर धारण केली जाते. तुकाराम महाराज म्हणतात, लोक ज्याला वंदन करतात, मान सन्मान देतात, तो वेगळाच असतो. मला दुबळ्याला मानाची काहीच चिंता नाही आणि इच्छाही नाही. शीतळ सावली आमुची माऊली, विठाई ओळली प्रेम पान्ना. जाऊनी उसंगार घेन उरसू, लागले ते इच्छे पीनवरी. कृपा तनु माझी सांभाळी दुभुनी, अमृत जीवनी लोटलिसे. आनंदाचा ठाऊ नाही माझे चित्ती, सागर तो किती उपमेशी. सैर जाय पडी तयेसी साकडी, सांभाळित पुढे मागे आसू. तुका म्हणे चिंता कैसी ते मिनीने, लढी वाळताने विठाईचे. ही आमची विठाई माऊली अतिशय शीतल अशा छायेप्रमाणे आहे. ती प्रेमाचा पाहणा देत राहिलेली आहे आणि तिच्या काशेमध्ये मी तोंड खुपसून माझ्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तिच्या प्रेमाचा पाना मी चाकीत आहे. इच्छेला येईल तितके तिचे कृपामृत मी पीत राहील. ही विठाई मोठ्या कृपेने दुधाचा पाना सोडून माझ्या शरीराचा सांभाळ करीत असते. तिच्यामुळेच अमृताची संजीवनी निर्माण झालेली आहे. या भगवंताच्या कृपेमुळे माझ्या चित्तामध्ये आनंदाचे इतके उधाण आले आहे की आणखी आनंदाला आता या ठिकाणी स्थानच शिल्लक राहिलेलं नाही. आणि या आनंदाच्या उधाणास सागराची सुद्धा उपमा अपुरी पडेल. मी जर वेडा वाकडा चालू लागलो तर या आईसच त्याचे संकट वाटते. माझ्या मागे पुढे राहून ती माझा सांभाळ करीत असते. तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे मला आता चिंता म्हणून कसली शिल्लक राहिली नाही. मी या विठाई माऊलीचे लढीवाळ असे ताहने बाळ झालो आहे. रामचरित्र अभंग 14. रामा वनवासू ते नेवशे सर्व देशू, केली नामाचे जतनू. समर्थ तो नव्हे भिन्नू, वनांतरी रडे ऐसे पुराणी पवाडी. तुका म्हणे ऋषी नेमू, ऐसा कळवणे का भ्रम. श्री रामचंद्रांनी दंडकारण्यामध्ये वास केला, त्यामुळे त्या देशात मनुष्यांची सर्वत्र वस्ती निर्माण झाली. श्रीरामाने पित्याच्या आज्ञेचे पालन करून आपल्या नावाचे रक्षण केले. जो समर्थ असतो तो कधीही वचनभंग होऊ देत नाही. श्रीराम सीतेसाठी वनावनात रडत राहिला असे पुराणांनी त्याचे वर्णन केलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वाल्मिकी ऋषींनी जसे लिहून ठेवले तसे श्रीरामांना वर्तन करणे भाग होते. लोक हो हे तुम्हाला माहीत असून राम सर्वज्ञ होते तर मग त्यांनी सीते सीते म्हणून का रडावे.
इत्यादी प्रकारच्या शंका तुम्ही मनामध्ये आणू नका. राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी, धन्य धन्य ते शरीर तीर्थाव्रतांचे माहिर. राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा, राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणे भोगे त्यागी कर्म न लिंपे त्या अंगी, ऐसा राम जपे नित्यू तुका म्हणे जीवन मुक्तू. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जर रामाचं नाव घेतलं तर त्याला उपवासाचे पुण्य मिळते. आणि जो रामनाम सातत्यानं घेत असेल त्याच्या शरीरामध्ये तीर्थांचे आणि व्रतांचे माहेरच बनते आणि तो भाग्यवान माणूस खरोखर धन्य होईल. रोजचा व्यवसाय करीत असताना राम राम असे जर नामस्मरण केले, मुखामध्ये जर सातत्यानं रामनाम असेल तर समाधीचे सुख त्याला मिळू शकते. रस्त्याने चालताना प्रत्येक पावलागणिक रामाचे जर नाम उच्चारले तर प्रत्येक पावलाबरोबर यज्ञ याग केल्याचे पुण्य प्राप्त होते. कोणत्याही भोगाच्या किंवा त्यागाच्या वेळी रामनाम जर मुखामध्ये राहिले तर ते सर्व कर्म त्याला बाधत नाही. आपण त्यापासून पूर्णपणे निर्लेप राहतो, अलिप्त राहतो. अशा प्रकारे जो रोज रामनामाचा सतत जप करीत असतो, तुकाराम महाराज म्हणतात, तो जीवनमुक्त समजावा. कार्य ऐशी जडू उदकावरी जो दगडू, तू हा न करी ते काही कार्य लीन व्हावा पायी. शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाचे चाली, वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. जो समुद्रावर म्हणजे समुद्राच्या पाण्यावर दगडासारखा जड पदार्थ सुद्धा तारतो, तो सर्व समर्थ प्रभू श्रीराम काय करू शकणार नाही. हे जनलोक हो, तुम्ही त्याच्या पायावर का बरे लीन होत नाही. गौतमाच्या शापाने जी शिळा होऊन पडली होती ती अहिल्या त्याच्या चरणस्पर्शाने पूर्वीप्रमाणे मनुष्य रूप झाली. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीरामाने रानातील झाडाचा पाला खाणाऱ्या वानराकडून सुद्धा लंका घेतली. राम म्हणता रामचे होईजे, पदी बैसोन पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाही. राम रसाची याचवी, हा नरस रुचती केवी. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगी. राम राम जर असं म्हटलं तर तो मनुष्य सुद्धा रामरूप होऊन जातो. असे अलौकिक सुख रामनामाच्या जपामध्ये आहे. तुम्ही या गोष्टीवर थोडासा विश्वास ठेवा आणि मग प्रत्यक्ष अनुभव घेऊनच पहा. एकदा का रामनामाच्या रस्याची गोडी सापडली, चव मिळाली की मग दुसऱ्या चवीची आवडच नाहीशी होऊन जाते, सर्व आवडच संपून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, ही रामनामाची चव मी स्वतः चाखून पाहिली आहे आणि मला स्वतःला जो अनुभव आला तोच मी तुम्हाला सांगत आहे. राम नाम उत्तमाक्षरी, कंठी धरली आपण शंकरी. कैशी तारक उत्तमते ही लोका, हळहळ शीतल केले शिवा देखा. हाची उपदेश मंत्र भवानी, तिच्या चुकल्या गर्भादी योनी. जुनाट नागर नीच नवी, तुका म्हणे म्या धरले जीवे भावी. राम राम ही दोन अक्षरे अतिशय उत्तम आहेत, म्हणूनच ती भगवान श्री शिवशंकराने स्वतः कंठामध्ये धारण केली आहेत. ही अक्षरे उत्तम कशा प्रकारे आहेत ती पहा. हे रामनाम त्रैलोक्याला तारक आहे. क्षीरसागराचे मंथन झाले तेव्हा त्यामधून जेव्हा हालहाल बाहेर पडले, ते शंकरांनी रामनामाचा जप करून अमृताप्रमाणे त्याला शीतळ करून मग प्राशन केले. शंकरांनी पार्वतीला याच मंत्राचा उपदेश केला आहे, त्यामुळे तिचे अनेक गर्भवास चुकलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, राम हे नाव अनादी सुंदर आणि नित्य नूतन असे आहे, म्हणूनच मी मनापासून ते कंठामध्ये धारण केले आहे. राम म्हणता तरी जाणता नेनता, हो का याती भलता कुळहीनू. राम म्हणता न लगे अनिक सायासू, केले महादोषो तेही जळते. राम म्हणे तयान ये जवळी भूतू, कैसा यमदूतो म्हणता राम. राम म्हणता तरी भव सिंधू पारू, चुके येर झार म्हणता रामू. तुका म्हणे हेची सुखाचे साधनू, सेवी अमृत पानो एका भावी. राम नामाचा उच्चार करणारा
तो कोणीही असो, तो जाणता असो नेमता असो, सर्वजण तरुण जातात. तो कोणत्याही कुळाचा असो किंवा कुलहीन असो, सर्व मनुष्य रामनामामुळे तरुण जातात. रामनामाचा उच्चार करण्यास कसलाही त्रास नाही आणि सर्व महादोष आपल्या हातून जरी घडले असतील तरी ते सुद्धा जळून नष्ट होतात. रामनामाचा उच्चार करीत असताना यमदूतांचे सुद्धा काही चालत नाही. राम राम म्हटले असता या भवसागराच्या पलीकडे तरुण जाता येते आणि आपले जन्म मरण सुद्धा चुकून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, मोक्ष प्राप्तीच्या अनेक साधनांपैकी रामनाम हेच सुखाचे साधन आहे. याकरता हे नर हो, या साधनावरच एक विश्वास ठेवून नामामृत पान करत राहा. पहिला आला राम रावणाशी सांगती, काय निजसुरा निजलाशी भूपती. अवघे लंखे माझी झाली रामाचे दूत, व्यापिले सर्वत्र बाहेरी भीतरी आतू. अवघे अंगलग तुझे वधियेले वीर, होई शरणागत किंवा युद्धाशी सादरू. तुका म्हणे एका भावी रामाशी भेटुई, करून येई आता या संबंधेशी तुटी. रावणाचे दूत येऊन रावणाला सांगतात, हे राजा, पलीकडे श्रीराम वानर सेना घेऊन युद्धासाठी आला आहे. तू अद्याप असा का झोपून राहिलायस आणि असा असावध का आहेस? साऱ्या लंकेमध्ये रामाचे दूत शिरले असून प्रत्येकाच्या घरात, घराच्या बाहेर, शहरात, वनात, उपवनात सर्वत्र तेच झाले आहेत. त्यांनी सर्व लंका व्यापून टाकले आहे. तुझे जे अत्यंत आवडते असे पुष्कळ वीर या वानरांनी मारून टाकले आहेत. यासाठी श्रीरामाला शरण जा किंवा तू युद्धाला तरी तयार हो. तुकाराम महाराज म्हणतात, हे रावणा, युद्ध करण्यापेक्षा एकनिष्ठेने रामाला भेट आणि स्त्री, पुत्र, राज्य इत्यादी पदार्थांचा संबंध तोडून टाक. समरांगणाला रामे रावणो देखिला, कैसे भिडतील दोन्ही नाव सारो नियारणी. प्रेम सुखाचे संधानू बाणे निवारिती बानू. तुकया स्वामी रघुनाथू वर्म जाणूनी केली मातू. युद्धाच्या भूमीवर युद्धासाठी सज्ज होऊन आलेल्या रावणाला प्रभू श्री रामचंद्राने पाहिले. हे दोघेही आपल्या नामरूपात्मक उपाधी बाजूला सारून त्या रणांगणावर एकमेकांना कसे भिडणार आहेत ते पहा. प्रेम सुखाचे संधान साधून परस्परांच्या बाणांनीच प्रतिकार केला. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामी रघुनाथाने रावणाच्या नाशाचे वर्म समजून घेऊन त्या युद्धामध्ये फार मोठा पराक्रम केला. केला रावणाचा वधू अवघा तोडिला संबंधू. लंका राज्य विभीषणा केली चिरकाल स्थापना. औदार्याची सीमा काय वर्णू रघुरामा. तुका म्हणे माझा दाता रामे सोड विलिशिता. रामाने रावणाचा वध केला, त्याचा सर्व उपाधीशी असलेला संबंध तोडून टाकला आणि त्याला पूर्णपणे मुक्त केले. लंकेचे राज्य विभीषणाला दिले आणि त्याची त्या ठिकाणी चिरकाल म्हणजे यावतचंद्र दिवाकरो अशी स्थापना केली. हे रघुकुल तिलक रामा, तुझ्या औदार्याची ही सीमाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, शत्रूला सुद्धा कैवल्य देणाऱ्या माझ्या श्रीरामाने सीतेला दुःखातून सोडवले. राम रूप केली रामे कौसल्या माऊली. राम राहिला मानसी ध्याने चिंतनी जयासी. राम होय त्यासी संदेह नाही भरवसा. अयोध्येचे लोक राम झाले सकळिको. स्मरता जानकी राम रूप झाले कपी. रावणेशी लंका राम आपण झाला देखा. ऐसा नित्य राम ध्यायू तुका वंदी त्याचे पायू. रामाने आपली माता सुद्धा रामरूप करून टाकली. ज्याच्या मनामध्ये सतत रामनाम आहे, ज्याच्या चिंतनामध्ये रामनाम आहे, तो रामरूपालाच जाऊन मिळतो. याविषयी कुणीही संदेह धरू नये. तर हा पूर्णपणे खात्रीपूर्वक असा भरोसा आहे. अयोध्ये नगरामधील सर्व प्रजा रामरूप होऊन गेली होती. सीता देवीचे आणि रामचंद्राचे स्मरण करता करता सर्व वानरसेना सुद्धा रामरूप होऊन गेले. रावणाच्या लंकेमधील सर्व राक्षसांनाही या रामाचीच भीती एकसारखी असल्यामुळे ते सुद्धा रामरूप बनून गेले. अशा प्रकारे जो नित्य रामनामाचे स्मरण करतो, तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याच्या पायाचे वंदन करतो. आनंदले लोकू नरनारी परिवारू. शंख भेरी तुरे वाद्यांचे गजरू. आनंद झाला अयोध्येशी आले रघुनाथू. अवघा जय जयकार आळंगीला भरतू. करीती अक्षवाणी व वाळती रघुवीरा.
लक्ष्मी सहित लक्ष्मण दुसरा, झाली रामराज्यू आनंदली सकळी, तुका म्हणी गाई वत्से नर नारी बाळी. रावणाचा वध करून सीता आणि लक्ष्मणासह भगवान श्री रामचंद्र पुष्पक विमानामध्ये बसून ज्यावेळी अयोध्येला आले तेव्हा सर्व नगरीमध्ये सर्व नरनारींना मोठा आनंद झाला. शियावर रामचंद्र की जय असा जिकडे तिकडे जयघोष सुरू झाला. विमानातून उतरताच प्रभू रामचंद्रांनी प्रथम भरताला आलिंगन दिले. अयोध्येतील स्त्री पुरुष आणि राजघराण्यातील सर्व परिवार मोठा आनंदोत्साहित झाला. रामचंद्राच्या स्वागतासाठी शंख नगारे तुतार्या वाजू लागल्या. इतरही वाद्यांचे मोठाले गजर उठले. जागजागी सुवासिनी स्त्रिया अक्षयवान करून सीतेसह प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला ववाळू लागल्या. तुकाराम महाराज म्हणतात, पुढे रामचंद्राला यथाविधी राज्याभिषेक झाला आणि पृथ्वीवर रामराज्य सुरू झाले. प्रभू रामचंद्र धर्मनीतीला अनुसरून राज्य करणारे असल्यामुळे त्यांचे राज्य सुरू झाल्यानंतर स्त्री पुरुष बाल वृद्ध गायी वासरे पशु पक्षी सर्वजण आनंदित होऊन गेले. झाली रामराजू कायवने आम्हासी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवे, दळिता कांडिता जेविता गे बाई, स्वप्ने ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. अयोध्येमधील लोक म्हणू लागले की आता आमचे रामराज्य सुरू झाले आहे, मग आम्हाला या ठिकाणी काय कमी आहे? पृथ्वी भरपूर पीक देत आहे. आटलेल्या गायी म्हशी पुन्हा वळल्या असून पुष्कळ दूध देऊ लागले आहेत. आम्ही प्रत्येक वेळी राजा रामचंद्राला गाऊ. स्त्रिया परस्परात म्हणू लागल्या की बायानो, आपण सुद्धा दळताना कांडताना जेवताना रामवर्णनपर ओव्या गाऊ. रामराज्यामध्ये स्वप्नात सुद्धा कोणाच्याही डोळ्याला दुःख दिसले नाही आणि जिकडे तिकडे रामनामाचा गजर होत असल्यामुळे कळी काळाला सुद्धा भीतीने थरकाप सुटला. तुकाराम महाराज म्हणतात, रामाने ऐहिक सुखाची समृद्धी केलीच, शिवाय अयोध्येच्या लोकांना आत्मसुखही दिले. त्यामुळे त्यांचे पुन्हा पुन्हा गर्भात येण्या जाण्याचे कष्ट संपून गेले. अहल्या जेनी तारिली रामे, गणिका परलोका नेली नामे, राम हरे रघुराज हरे, राम हरे महाराज हरे, कंठ शीतळ जपता शूळपाणी, राम जपे अविनाश भवानी, तारक मंत्र श्रवण काशी, नाम जपता वाल्मिकी ऋषी, नाम जप बीज मंत्र नळा, सिंधू तरते ज्याच्या प्रतापे शिळा, नाम जप जीवन मुनिजना, तुकया स्वामी रघुनंदना. या प्रभू रामचंद्राने अहल्येचा उद्धार केला. स्वतःच्या नामोच्चाराने गणिकेला वैकुंठाला नेले. त्याच्या नामाचा जप करा. राम हरे रघुराज हरे, राम हरे महाराज हरे असा रामनामाचा एकसारखा गजर करा. भगवान श्री शंकरांनी ज्यावेळी हलहाल विष प्राशन केले त्यामुळे त्यांचा कंठ तप्त होऊन गेला. मात्र रामनामाच्या मंत्राचा जप करून तो कंठ शीतल झाला. भगवती पार्वती माता सुद्धा याच अविनाश रामनामाचा जप करते. काशीमध्ये भगवान श्री शंकर ज्या तारक मंत्राचा उपदेश करतात तो हाच मंत्र आहे. याच रामनामाच्या जपामुळे महापातकी वाल्हाकोळी वाल्मिकी ऋषी झाला. नल नील सुग्रीव जाबवंत हनुमान इत्यादी अनेक वानरगण याच बीज असलेल्या रामनामाचा नित्य जप करतात. रामनाम हाच एक बीजमंत्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या नामाचा जप ऋषी मुनींचे जीवन आहे तोच रघुनंदन प्रभू श्रीराम माझा स्वामी आहे. मी तो अल्पमती हिनू, काय वर्णो तुझे गुणू, उदकी तारिली पाशानू, हे महिमानू नामाचे, नाम चांगले चांगले माझे कंठे राहू भले, कपे कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, द्रोणागिरी कपी हाती हा नविला सीतापती, थोर केली ख्याती भरत भेटी समयी, शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखानिली, लंका दहन केली हनुमंते काशानी, राम जानकी जीवनू योगियांचे निज ध्यानू, राम राजीव लोचनू तुका चरण वंदितो. हे प्रभू श्री रामा, मी अल्पमती आणि हीनबुद्धीचा आहे, त्यामुळे तुझे वर्णन मी काय करू शकणार.
कारण केवळ तुझ्या नामाचा एवढा प्रचंड महिमा आहे की त्या नामाने पाण्यावर दगड सुद्धा तारले गेले. तुझे नाम सर्वात चांगले आहे, तेच माझ्या कंठामध्ये नित्य राहू. या नामानेच वानर कुळाचा उद्धार केला आणि राक्षसांना जन्म मरणाच्या फेऱ्या